32वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन पानखेडा पिंपळनेर तालुका साक्री या आमच्या धुळे जिल्ह्यातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आमच्या या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पानखेडा इथं आयोजित करण्यात आलं। या संमेलनाची पाहणी करण्यासाठी एक या समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या समाजाने आम्हाला 40 वर्षापासून लोकसेवेची जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून पुन्हा या महासंमेलनाची पाहणी करण्यासाठी मी इथं आलो। इथं आल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते डोंगरभाऊ बागुल यांच्या संकल्पनेतून आमच्या आदिवासी एकता परिषदेचे जवळजवळ आम्ही 40 वर्षापासून आम्ही कार्यकर्ते आहोत। त्या कार्यकर्त्याच्या रूपाने आम्हाला भरपूर काही समाजाने दिलं, म्हणून समाजाला पुन्हा आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाजाला, पूर्ण भारताच्या सर्व आदिवासी समाजाला आणि पूर्ण जगातल्या सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून होत असतं। आणि ही एकता परिषद ज्या धुरंधर महात्म्यांनी मांडणी केली असेल, पहिले त्या मांडणीला आमच्यासारख्या आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला पहिले मी त्यांना नमन करतो की त्यांना जे सुचलं की आदिवासी एकता परिषद ही आपल्या भारतात आणि प्रामुख्याने जगाच्या नकाशावर आली पाहिजे आणि त्या जगाच्यावर नकाशावर आणण्याचं काम या एकता परिषदेच्या माध्यमातून होत असताना आज आम्हाला पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा योग आला। प्रामुख्याने सर्व आदिवासी समाजाला, महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाजाला, पूर्ण भारतातल्या आदिवासी समाजाला आणि जगात जिथं जिथं आपल्या आदिवासींचं साम्राज्य असेल त्या सर्व जगातल्या सर्व आदिवासींना मी आव्हान करतो की आमच्या या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून पानखेडा या नगरीमध्ये यावं आणि आमच्या या समाजाच्या ज्या चालीरीती आहेत, ज्या ज्वलंत प्रश्न आहेत त्यांना वाचा सोडवण्यासाठी ज्या धुरंधर नेत्यांनी ही मांडणी केली त्या मांडणीचा अभ्यास करावा आणि पुन्हा नव्या जोमाने नव्या विचाराने तरुणींनी तो आदर्श घेऊन पुन्हा आपल्या समाजामध्ये पोहोचवावा। या निमित्ताने या भूमीला पहिले आपला स्पर्श व्हावा, त्या स्पर्शाचं आम्ही पावित्र होऊ असं आव्हान मी महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासींना, प्रामुख्याने भारतातल्या सर्व आदिवासी राज्यामध्ये जिथं जिथं आदिवासी असतील त्या आदिवासींना आणि जगामध्ये जिथं जिथं आदिवासी असतील त्या आदिवासींना आव्हान करतो की तुमचा सहवास आम्हाला द्या, तुमचे विचार आम्हाला द्या आणि ते विचार घेऊन आम्ही पुढच्या भावी वाटचाली सुरुवात करू। हीच या निमित्ताने मी सर्व आदिवासी जनतेला शुभेच्छा देतो आणि पुन्हा मी इथं आलो, माझ्याबरोबर अनेक तरुण कार्यकर्ते आले, त्यांच्या माध्यमातून या विभागाची पाहणी करणार आणि भविष्यातून त्या उत्साही तरुणांना या प्रवाहात आणण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होईल। हीच या खरं निमित्ताने शुभेच्छा होईल। सर्व आदिवासी जनतेला पुन्हा या दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि या 4 दिवसाचा सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा। हा एक कुंभमेळा आहे, तो आदिवासी समाजाचा कुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्याला त्यांनी सर्वांनी यावं। जगातल्या सर्व आदिवासींना आव्हान करतो, भारतातल्या आदिवासी समाजाला आव्हान करतो आणि महाराष्ट्रातील प्रामुख्याने सर्व आदिवासी बांधवांना आव्हान करतो। थांबतो। जय हिंद, जय आदिवासी।